झाले प्रकारची कार्यसिद्धी सहकुटुंब घेऊन खांदे निघे पारदे निजस्थाना त्या आणि कपोताचं वर्णन करत असताना भगवंत सांगतायत ना बाबा लिहितायत की पहिले मुलं जाळ्यात पडले, नंतर पत्नी आणि नंतर तो कपोतही त्या जाळ्यात पडला. अशा प्रकारे आणि जो पारदे होता तो शिकारी होता, त्याचं कार्य सिद्ध झालं. त्याला ते मारायचे होते, त्याचं कार्य सहकुटुंब घेऊन तो पारदे निघाला आपल्या घराकडं. ऐसा जो कोणी ग्रह दे त्याचे सर्वता काळू साधी, जैसा जैशी कपोत्याची बुद्धी तैशी बुद्धी ग्रह वेद्या. अशा प्रकारचे नरबाबा वर्णन करतात. असा जो कोणी मोहग्रस्त ग्रहस्थाश्रमी असतो, आपल्या कुटुंबाचा मोह त्याला झालेला असतो, त्याला काळ तत्काळ काय करतो, अशा प्रकारचं उचलून घेऊन जातो. अशा प्रकारचं आहे. जैशी कपोत्याची बुद्धी तैशी बुद्धी ग्रह वेद्या. ग्रहामध्ये जो आसक्त आहे अशा प्रकारचं कपोत्याचं झालं, तसंही त्याचं होतं. बालकाच्या काकुळती मरण पावली कपोती ऐसे देखत देखता दुर्मतीन ते निश्चिती उडी घाली. आपल्या मुलांचंही काय झालं, मृत्यू आला त्यांना. अशा काकुळतीनं आपल्या डोळ्यासमोर पाहून की लेकरं मेले, आता आपण तिथे गेलो तर आपल्यालाही काय व्हावं लागणार आहे, मरावं लागणार आहे, हे जाणून सुद्धा कपोतानं काय केली, त्यात उडी घातली. अशा प्रकारे यापुढे तो कपोता कुटुंबाची मी दावा आता मरण पावला सर्वता विवेको चित्तानं धरीची. आणि अशा प्रकारे तो कपोत पक्षी आपल्या कुटुंबाची ती अवस्था पाहून ऐका नाही त्यात उडी घातली आणि मरण पावला, मरावं लागलं त्याला. विवेको चित्तानं धरीची, त्यानं कधी विवेक धरला नाही. अशा प्रकारे ऐसे कुटुंबी असतो कुटुंब पोषणी असतो विषय वासना अशातून पावे घातो सकुटुंब. अशा प्रकारे कुटुंब गृहस्थ ऐका नाही आणि कुटुंब पोषणामध्ये आसक्त, कुटुंब पोषणामध्ये आसक्त होऊन ऐका नाही. आणि महाराज त्यात आपल्याला तुकोबरायचं प्रमाणे पहा. तुकोबराय म्हणतात रात्रंदिवस न पुरे कुटुंबे समाधान दुर्लभ दर्शन ईश्वराचे देवधर्म सांधी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजत असे. रात्रंदिवस न पुरे कुटुंबे समाधान, कुटुंबाचं समाधान करण्यात रात्रही पुरत नाही आणि दिवसही पुरत नाही. अशा प्रकारे आणि महाराज त्याच्यात त्याला काय झालं, तो मृत्यू आला. ग्रह सत्य ग्रहाश्रम तो केवळ द्वंद्वाचा आराम कपोत ऐसा गडे प्रभू वृद्धा जन्म दंडावा. ग्रहाची घराची कुटुंबातील घराची आसक्ती हा केवळ भ्रम आहे. नरबाबा म्हणतात भ्रम आहे. माझे 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 म्हणतो कारण अनंत जन्म झाले आपले, आणि अनंत जन्मात अनंत कुटुंब होतेच ना. पण जन्म कोणताही असो, मायबाप नाही असा जन्म नाही, कुठून ना कुठून कुठून जन्म होतो. अशा प्रकारचं आहे. असतातच सगळे नाही. त्या पशु पक्षाला त्यांच्या पिल्याचं काय असतं, आपल्याला मानवाला थोडं असतं, ज्याचं त्याला ते असतं. आणि मला असा जन्म नाही की ज्याच्यात काय झाले नाही, आपल्याला माता पिता मिळाले नाही, लेकरं मिळाले नाही. अशा प्रकारे नाही म्हणजे महाराज आताच्या जीव लावणारे मिळाले असं प्रत्येक जन्मात वाटतं. मागच्या जन्मात असंच वाटत होतं आपल्याला की आमच्यासारखे जीव लावणारे कोणालाच नाही. या जन्मात तेच वाटतं, पुढच्या जन्मात काय वाटणार आहे तेच वाटणार आहे. मायाच अशी आहे महाराज, मायाच अशी. कुटुंब काय होत काय माहिती, मायाच अशी. अशा प्रकारे एक मासाचा गोळा तयार झाला, कुठून प्रेम जोडल्या जातं त्याला का नाही. एक लेकरू म्हणजे काय, मुलगा मुलगी होत असते ती एक माणसाचा गोळा तयार असतो. आणि त्याच्यात महाराज भगवंताचं चैतन्य हे होतं, प्रतिबिंबित होतं. आणि त्या चैतन्यामुळे ते माणसाचा गोळा हलाय डुलाय लागतो. तर तो काही जडच आहे ना, देव काय आहे जड. आणि पंचमहाभूताचं कार्य मुळात पंचमहाभूतच जड आहे. ज्या पंचमहाभूताचं हे कार्य आहे मुळात या देहाचं कारणच जड आहे. मग ज्याचं कारण जड आहे त्याचं कार्य चेतन कुठून राहील. पंचमहाभूत जड आहे. पंचमहाभूत ही चेतन वाटतात ते याच्या सत्तेनं. ठीक आहे.
याची द्रावपणे समुद्र असे जळ, याची चपळपणे पवन चंचल, याची व्यापकपणे आकाश पगळ, याची कृती बळे आवणी आढळ. कवळणी म्हणतात ना, ते पंचमहाभूत चेतनाचे दिसतात आपल्याला. ते कोणामुळं? त्याच्यामुळे ते जड आहेत मुळात. त्यांचं कारणच जर जड आहे तर कार्य काय असेल? चैतन्याची शोभा शोभत असेल. अशा प्रकारचे पण भ्रम आहे आपला, आहे का नाही? भ्रम कपड्या मला भ्रम सुटलं तर जिवंत कधी माणसं विचार करत नाही. तू भ्रम जर तुटला, परमार्थाहून नाही, परमार्थाचा संबंध नाही. संसारात एखाद्या वेळेस भ्रम तुटला तर माणसं म्हणतात जाऊ द्या, तुमचा मुलगा जाऊ द्या, मी नाही मला मुलगा कोण कोण काय. असे लोक नाही असले, काही संबंध नाही राहत. का भ्रम काय झाला त्याचा? ते तोडलं त्यांना, त्याचं त्यानं तोडलं, ज्याचं त्यानं तोडलं त्याच त्यालाच तोडावं लागतं, आहे का नाही? म्हणे बांधला मी फोडा, ऐशिया भावनेच्या पडे खोडा, की मोकळ्या पायाचा चौडा गोव्या ढिके. अशा प्रकारे बरं म्हणतात. त्याच्याच वजनाची नळी फिरलेली असते. अशा प्रकारचं माऊली तो सुकनळी केशी गोवी रे पाय, विसरोनी जाय पक्षपणी माकडे मुठीशी धरलेले फुटाने, गुंतले तो नेने तुका म्हणे काय रे, कायाचा लेखावा अन्याय. तुका म्हणतात तर काय करावं? तर त्याचं त्यानंच काय केलेलं आहे? बांधून घेतलेलं आहे. अशा प्रकारे होतं. अशी भावना होती त्याची की मी काय झालेलो आहे? बांधलेलो आहे. असा वृद्धा जन्म तावडावा. काय नुकसान आहे बरं त्याचं? काय काय होतं मग? म्हटलं आपण एखाद्याला असू काय म्हणलेलं, त्याचं काय नुकसान आहे? माणसं म्हणतात काय होतं त्यानं? काय होतं नाही, वृद्धा जन्म तावडावा. एवढा मोठा मानव देव काय जातो आपला? उकड जातो. अशा प्रकारे येऊन या कर्मभूमीशी जो पावला उत्तम द्याशी, त्याही माझी उत्तमता कौशल अग्रवर्णाशी जन्म येऊन या कर्म. माझ्या कर्मभूमीत जन्म मिळाला. स्वर्गात एकाचाही नाही, स्वर्गात एकाचाही काही फायदा नाही, आहे का नाही? कर्मभूमीत जन्म मिळाला आणि कर्मभूमीत सुद्धा उत्तम देह मिळाला. कर्मभूमीत अनेक देह आहेत मला, आहे का नाही? गाडवं करून कर्मभूमीतच राहतात, कुत्रे कर्मभूमीतच राहतात, कर्मभूमीतच कोंबडे बकरी मांजरे काय म्हणून ते सगळे कुठे राहतात? कर्मभूमीतच. कर्मभूमीत राहून काय फायदा आहे त्यांचा? काही फायदा नाही त्यांचा. नका पैसे करता येतं. मला तो जो पावला उत्तम देहाशी, पुन्हा त्यात मानवाचा काय मिळाला? देह मिळाला. त्याही माझी उत्तमता कैशी अग्रवर्णाशी जन्म. आणि त्याच्यात पुन्हा एक उत्तमता आहे काय? उच्च कुळात जन्म मिळाला, ब्राह्मण झाला, उच्च कुळात जन्म मिळाला. अशा प्रकारचं झालं. आणि या मनुष्य देहाशी मुक्तीचा लावंता मुक्त त्याशी लवनिमेशी कुदेशी यावत जन्मेशी मोकळा. आणि या मनुष्य देहाशी, या मनुष्य देहाला जो येईल त्याला मुक्तीचं द्वार अगदी खुले उकळे, मुक्तीचं द्वार उकळे. अशा प्रकारे खरंच महाराज राजेंद्रदास महाराज ब्राह्मणावर बोलले आणि त्यांनी सांगितलं मला सगळ्यात जास्त ब्राह्मण होते तिथं त्या कथेत, खूप मोठं ब्रह्मवृंद होते. त्यांनी सांगितलं मला माहिती मी जे बोलणार आहे ते तुम्हाला वाईट लागणार आहे आणि वाईट लागणार आहे याचा मी विचार करणार नाही, कारण वाईट लागून काय करणार आहे तुम्ही माझ्याशी संबंध ठेवणार नाही. जी काही आमच्या गोशाळेला वगैरे सेवा करता ती करणार नाही. तुम्ही करावं, तुम्ही माझ्याशी संबंध ठेवत अशी माझी अजिबात इच्छा नाही. ज्याचे जगाई गोपाल कृष्ण ते तो त्याचा पाहून घेईल, कारण तिथून त्या गोशाळेला उत्पन्न जास्त असेल त्यावेळेस ते असं बोलली. आणि तुम्ही माझ्याशी संबंध ठेवावे आणि नंतर माझं काहीतरी कल्याण होईल असा विचार मी कधी करत तुमच्या संबंधानं कल्याणही होणार नाही आणि तुमच्या न संबंध ठेवल्यानं माझी हानीही होणार नाही. काय तू बरायचं ते विचारात काय करतो? मला जो माने तो देईल काही, न माने तो नेईल काही. आणि मग ते ब्राह्मणावर बोलले. अशा प्रकारचे खूप त्यांनी नियम सांगितले ब्राह्मणाचे. जे ब्राह्मण नियम पाळत नाही त्यांच्या संबंधात जाणे किती घातक कितीही सांगितले. खूप जवळपास अर्धा तास त्याच्यावर चर्चा केली आणि वेगळ्या वेगळ्या पुराणातले तिथे त्यांनी दृष्टांत दिले. आता काय पुराणातले दृष्टांत असल्यावर काही अडचण काय अडचण? दादासाहेब महाराज सोडून कीर्तनात भांडणं झाली. कीर्तनातच कुठतरी कीर्तन होतं ते बोलले आणि ते आले महाराज. महाराज म्हणले आमकडं. मग महाराज म्हणजे तुम्हाला जे होतं ते करा तरी आगावं. ते दुसरा पक्ष गेला पोलीस स्टेशन PSI कडे. ते PSI पुढे मग यांना बोलावणं झालं.
ते लोक बसले, हे बसले, यांनी गाथा पुढे ठेवला की तुकोबरायचं प्रमाण आहे या अर्थाचं. मी मनात सांगितलेलं नाही. तरी केस आहे जरा नास्तिक होतं, की म्हणे गाथा जाळून टाका. महाराज म्हणजे तुम्ही जाळा, ते पुढे गाथा आहे, जाळा गाथा तुम्ही. आम्ही काय आमची श्रद्धा आहे गाथावर, आम्ही नाही जाणार. तुमची श्रद्धा नाही, तुम्ही जा. त्याला माहित होतं गाथा जाळल्यावर काय होईल पुढं. पण तुकोबरायचा पुरावा असला त्यालाही काही करता आलेलं. कोर्टात जा, कोर्टात ते म्हणजे मी गाथा मांडणार. कोर्टात इंद्रकर महाराजांवरती आला होता आक्षेप, त्यांनी कोर्टात गेले. कोर्टात गेल्यावर त्यांनी ते ग्रंथाचे पुरावे दिले. कोर्टालाही काही करता आलं नाही, कारण त्या ग्रंथाचे काय आहे पुरावे. तसं त्यांनी बोलले, त्यांनी वेगळे वेगळे पुराणातले मला व्यासांचे पुरावे दिले. तर ते ब्राह्मणाला मान्य करावंच लागणार. रामेश्वर भाटा पुढे तुकाराम महाराज उभे राहिले, पुरावे दिले. पुरावा दिल्यावर काय तुकोबरायचं नाही का नाही. अशा प्रकारे कायदा सुद्धा त्याला भीती नका होईन, कारण माहिती समाज त्याच्या विरोधात भरपूर उठतो. आणि म्हणून भीती नका होईन, कायद्याला सुद्धा कोर्टाला सुद्धा ते पुरावे काय करावे लागतात, मानावे लागतात. श्रद्धा असो का नसो, नाही का नाही. मग हे नाही मानायचे तर मग कोणतेच नाही मानायचे. मग यवनांचे नाही मानायचे, ख्रिश्चनाचे नाही मानायचे, असा नियमच निघतो म्हणतो. एका नाही नियम नव्हत. आणि आपल्या भीती नाही द्यायची असतं कोर्टाला. आपली हिंदूची जास्त भीती नाही, जास्त भीती कोणाची आहे, यवनांची आहे, ख्रिश्चनांची आहे. कोर्ट त्यांच्या पुढे वर पाहू शकत नाही. अशा प्रकारचे मला ब्राह्मण जन्म मिळाला बाबा म्हणतात. आणि याच्यात मनुष्य जे ब्राह्मण जन्म, तर मग भगवत प्राप्तीला मोकळा दरवाजा आहे. का करू नये भगवत प्राप्ती, का होऊ नये भगवत प्राप्ती. अशा प्रकारचं मुक्तीचा दारवंता मुक्त त्याशी, मोक्षाचा दरवाजा काय आहे त्याला मोकळा आहे. मुलावनिमिषे कुदिशी यावं जन्मीशी मोकळा. अशा प्रकारचं मला चला असा मनुष्य देह मिळाला मला एका दिवसात, एका निमिषात, एका क्षणात तो या जन्मापासून पार होऊ शकतो. मनुष्य देह ज्याला मिळाला, उत्तम देह जन्म ज्याला मिळाला, हे का नाही. अशा प्रकारचे उत्तम श्रेष्ठ जन्म ज्याला मिळाला, ब्राह्मण कुणाला म्हणावं, याच्यावर 36 लक्षणं गाथ्यात सांगितलेत. कोण? बहिणाबाई. बहिणाबाई ब्राह्मण होत्या. आणि गाथ्यावर चातुर्मासात असताना राऊत बाबांच्या पाठात अभंग आला होता. ते म्हणजे आता अभंग वाचून दाखवला. ब्राह्मण तो याती आणि ते जास्त मानावा तत्वता निश्चयसी, अशा प्रकार तो अभंग होता. नाही आणि दोन अभंग लगातारच येते. ब्राह्मण तो नवी ऐशी ज्याची बुद्धी पहा श्रुतीमध्ये विचारवली, आणि ब्राह्मण तो याती अंत्यचा असता. ते म्हणले आता अभंग पाठात आला म्हणून सांगण्याची इथं पहिला नाही. मग कीर्तनाला घेतलाच नसता, पण आता पाठात आला म्हणलं ते क्रमांकानं सांगण्याची. तर मग ते म्हणे मी मनात काहीच सांगणार नाही. त्यांनी त्या गाथा आणला होता बहिणाबाईचा, आणि बहिणाबाईचे फक्त अभंग वाचून त्याचा अर्थ दाखवला. म्हणजे त्याच्यावर कोणाची तक्रार असेल तर सरळ बहिणाबाईकडे जा, आपल्याकडे यायचं. आणि खूप जहर लक्षण आहे बहिणाबाईंनी लिहिलेली. त्यात 2 दिवस त्यांनी 2 अभंग, 2 दिवस ती लक्षण पूर्ण सांगितली होती. अशा प्रकारचे एका क्षणात एकदा सौरला आपल्याला माहितीये. अरे एका क्षणात आज या वेळेला ते 1 तासही नाही, 1 श्वासात झालं. शेवटच्या श्वासाला मला त्या नारायण म्हणलं, झालं जमलं त्याच. इतर वर्णाची गती मला ब्रह्मंतरी पुण्यभूमी ते सदा मुक्तची असते मूर्ता आसक्ती गुंतले. अरे इतर वर्ण क्षणात मला उद्धार होऊ शकता इतर वर्णाचा. मनुष्य देहातून इच्छा जर असेल, खरंच जर मला दृढ अंतःकरणातून निश्चय असेल तर मुक्त व्हायला एका क्षणात, एका दिवसात होऊन जातो. मोक्ष काय तुका म्हणे एका क्षणाचा करा. एक क्षण काय तर काय लय लागतं. अशा प्रकारचे मुक्त होण्याकरता तसा दृढ निश्चय पाहिजे, तसं मनाची तळमळ पाहिजे. अशा प्रकारे पण इतर वर्णाला जर एका क्षणात उद्धार होऊ शकतो, मग ब्राह्मण तरी पुण्यमूर्ती. ब्राह्मण तर मुळात काय आहे, बुद्धियोजना मानल्या जातं. या पृथ्वीवरचे ते काय आहे, देव आहे, देव. अशा प्रकारचे आहे देव. मंत्र अवतार, तर सावदेव ज्ञानोबाराय म्हणतात, है का नाही. भगवंतानं तसं श्लोकातही म्हटलं. अशा प्रकारचे म्हणून ब्राह्मण तरी पुण्यमूर्ती. बरं ठीक आहे. मग नाथमोळ म्हणतात का त्यांचा उद्धार होऊ नये, का उद्धार होऊ नये, ते ब्रह्मादिका
ते सदा मुक्तचे असती. ब्राह्मण तर खरे जन्मालाच काय आहे, मुक्त आहे, पण वृथा आसक्ती गुंतले. पण फुकट त्या आसक्तीत काय झाले, गुंतले. आणि गुंतल्यामुळं बांधले. गुंतल्यामुळं काय झाले, बांधले. त्या दिवशी राजेंद्र दास महाराजांनी सांगितलं, रडू येतं अंतकरण ढसा ढसा रडत की जेवढ्या मासा आली जास्त हॉटेल दुसऱ्या समाजाचे नाही तेवढ्या ब्राह्मणाचे, मोठे हॉटेल जे त्या ब्राह्मणाचे. ते म्हणजे कशाहून आपल्याला ब्राह्मण लोकांनी म्हणावं, खरे नाही का नाही. एक ब्राह्मण तोच ब्राह्मण हे खरं बोलू शकतो की जो ब्राह्मण काय आहे, सत्यवादी, ज्याची निष्ठा भगवंतावर आहे, तर ते उच्च ब्राह्मण येत आहे का नाही. अशा प्रकारचं. आणि ते बोलले म्हणून शांतता आहे. दुसऱ्या एखादा एवढ्या स्टेजवर आणि एवढ्या चॅनल चालू असताना एवढा समाज असताना बोलले असते तर मला विरोधात लोक भडकले असते. विद्वांस आणि वैराग्य हे ब्रह्माधिकांना भाग्य. वृथा आसक्ती केली अभाग्य शिष्णोदाराला सांगले चले. विद्वांस आणि वैराग्य, विद्वत्ता आणि वैराग्य ब्रह्माला जी ती ब्रह्माधिकाला नाही मिळू शकत. सहज मिळाली जन्मता. विद्वत्ता जन्मता आहे त्यांच्याकडे, कारण ती परंपरा आहे. मंत्रोच्चार करता करता ते वाढतात. त्यांना संस्कृत आहे, त्या मंत्रोच्चारणा करता वेगळं काही करायची गरज नाही. ज्या ब्राह्मणाच्या घरी संध्या चालते, तिन्ही टाइमाची संध्या चालते, मला तिथे त्यांना सहज ते ऐकू ऐकूच मंत्र काय होतात, पाठवतात. व्यवसाय अशा प्रकारे मला जगात 12 महिने काकडा चालतो, 8 जण ऐकून ऐकूनच लोकांच्या काय लोकांच्या पाठी उठा पांडू आपोआप असं होतं, आठवतं. अशा प्रकारचे मग सांगा सहज ते तिथं असल्यामुळं काय होतं, आठवतं त्यांच्या होतं. आणि वैराग्य शिकवल्या जातं. अशा प्रकारचे ते ब्रह्माधिकाराला ते भाग्य, ब्रह्माधिक देवाला ते भाग्य नाही. पण एवढं मोठं भाग्य मिळून वृथा आसक्ती केली अभाग्य. या आसक्तीने त्यांना काय करून टाकलं, अभागी करून टाकलं, करंटे कपाळाचं करून टाकलं. का शिष्णोदरा सांग वेचले. शिष्ण आणि उदर याच्यासाठी जीवन ते खर्च करायला लागले. अशा प्रकारचे मनुष्य देह ग्रहासक्तो तो म्हणजे आरोढतो कपोताचे परिधीतून सिद्ध स्वार्थ नाशिला. मनुष्य देह मिळून ब्राह्मणच नाही, ब्राह्मण याच्यात आला आणि मनुष्य देहातले आता म्हणलं सगळेच आहे. मनुष्य देहातून जो गृहासक्त झाला तो आरूढ चित्तू, त्या पदावर आरूढ होऊन पदच्युत झाला. समजता नाही आलं त्याला ते पद. त्याचं ते याच्यासारखं झालं. कोणासारखं, नहुष राजासारखं. नहुष स्वर्गाधिपती झाला परे राहते भांबावाला. शिकी भुजंगत्व पावला नेनशी काही. हे सांगतात की हे मिळून सुद्धा जर संप्रदाय सांभाळता आला नाही तर त्या पदावर जाऊन सुद्धा काय व्हावं लागतं, मग पदच्युत व्हावं लागतं. अशा प्रकारे महाराज. आणि मग काय होतं, कपोत्याचे परिदुःखित होत्या, कपोत्यासारखं दुःख होतं. सिद्ध स्वार्थ नाशिला. तयार असलेला स्वार्थ नाश पावला. तयार होतो ना सगळं मनुष्य देहात काय महाराज. अशा प्रकारे का महाराज मनुष्य देहाची भाग्य मानले, भाग्य मानले. त्यात पहिलं भाग्य मानलं मानवाचा देह मिळणं, भाग्य आले ती मनुष्य देह भाग्य. दुसरं भाग्य मानलं त्यात आयुष्य मिळणं, बरोबर आहे का नाही. दुसरं भाग्य काय आहे, आयुष्य मिळणं. नाही तर तुकोबर म्हणतात काही काही एक उपजताची मिळली, काही जन्मल्याच काही गर्भातच मिळली. आयुष्य मिळणं हे काय आहे, दुसरं भाग्य आहे. तिसरं भाग्य आहे मला साधन मिळणं. तिसरं भाग्य काय आहे, साधन मिळणं. कारण काहीला जन्मही मिळाला, आयुष्य मिळालं, पण त्यांना साधन मिळालं नाही. अशा जागेवर ते राहतात की संसार सोडून भगवत प्राप्ती करून घ्यावी आईच्या जन्मापासून मरेपर्यंत त्याच्या कानावरच पडत नाही. आदिवासी इकडे भागात चांगल्यानं डोंगरानं राहणारे त्यांना हेच माहित नाही की भजन करावं लागत असते देव वाचतोय, हेच त्यांना माहित नाही. अशा प्रकारचे साधन मिळणं. चौथं भाग्य साधनाला अनुकूल संघ मिळणं, सत्संग मिळणं, सत्कथा मिळणं. अशा प्रकारचं चारही भाग्य मला तरी वाटतंय आपल्याला मिळाली. ठीक आहे. आतापर्यंत
आपण माणूस मानवी मिळालाय, आतापर्यंत तरी आपण मेलो नाही, आयुष्य मिळाले, बरोबर आहे का नाही? तिसरं वाक्य आपण साधनेला लागलो, माळ घातली, गंध लावतोय, वारी करतोय म्हणून साधनेला लागलो. आणि चौथं वाक्य आपल्याला सत्संग ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, एकनाथी भागवत सगळ्यांत मिळाले, म्हणजे सत्संगही मिळाला. आता मला सांगा, हे ताट तयार आहे का तयार करायचे? बाबाजी म्हणतात की सिद्ध सिद्ध असताना, तयार असताना, तयारच ताट आहे ना, फक्त आता एक झालंय आपलं काय, ज्ञानोबा जसं म्हणतात, ताटातलं जर तोंडात घालायची माहिती नसेल, म्हणजे इच्छा नसेल, तर मग त्याला आपलं काय, आपलं तितकंच, मला तरी वाटतं तिथंच, म्हणजे माझं तरी व्हायला की ताटातलं फक्त काय व्हायला लागले, आता तोंडात घालायचा काळ, अन्न आणि भूक पाशी देख परी जेवून येणता बालक लंघनाची ती काय फायदा आहे? अशा प्रकारचं होते. नुसतं आयतं ताट जेवायचं, तोंडात घालायचं, तोंडात घालायचं म्हणजे विठोबा रखुमाई जय जय विठोबा, हे खाणे काय अडचण. सिद्ध तयार असलेलं महाराज काय केलं, नाशलं, स्वार्थापोटी नासून टाकलं. विषय सर्वताने तृप्ती ऐसे श्रुती पुराणे बोलती, करिता विषयाची आसक्ती तिथ्या मुक्ती निर्द्या. महाराज विषयानं कोणाचीच तृप्ती झाली नाही असं पुराणे बोलले, श्रुती माता बोलली, ग्रंथ तुकोबा तेच बोलले, विषय सेविता का कोण तृप्त झाला, इंधने मागा अग्नी कोटे, असे का नाही, इंधने आगीशी हाकाक सडी नाही, मला विषयी सुख थोडे तरी का शेवटी गेली गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे तरी ते काय गेले म्हणावे. पुराणे बोलले, संतही बोलले, दृष्टांतही दिले, सिद्धांतही सांगितले. या कथा सगळ्याच्या राजलोकाच्या आल्या, त्या कशासाठी आल्या? त्याच्यासाठी ययातीचं चरित्र कशासाठी सांगितलं जातं? त्यासाठी सांगितलं जातं. अशा प्रकारे करिता विषयाची पण करिता विषयाची आसक्ती तिच्यामध्ये मला तयार असलेला नरदेव, मिळालेला नरदेव, पण विषयाची आसक्ती करून त्याला मुक्तात काही फायदा होत नाही. नवल नरदेवाची ख्याती, रामनामाची आवृत्ती, चारे मुक्तीदास होती तो दोहेचित विषयासाठी महाराज खेद व्यक्त करतात. नवल नरदेवाची ख्याती, काय महिमा आहे महाराजा नरदेवाचा, काय महिमा आहे. रामनामाची आवृत्ती, काहीच करायचं नाही, आवृत्ती म्हणजे पुन्हा 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 नाम जप यज्ञ तो परम, बाधून शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्मा धर्म नाम परब्रह्म पदार्थ. नाम जप यज्ञ परम, सगळ्या यज्ञात मला भगवंताची विभूती सांगितली माझी ती, यज्ञाना जप यज्ञोस्मी भगवंत म्हणतात. यज्ञ सगळ्या यज्ञामध्ये कोण माझी विभूती, कोणता यज्ञ आहे? जप यज्ञोस्मी. समस्त यज्ञापैकी जप यज्ञ तुम्ही, समस्त यज्ञापैकी जप यज्ञ तुम्ही एकी, जो प्रणवादिकी निपविजी, अशा प्रकारचे जप यज्ञ आणि नाम जप यज्ञ तो परम. रामनामाची आवृत्ती, सतत रामनाम अशा प्रकारे आवृत्ती करत राहणं जप यज्ञ भगवंत आहे. आणि मग तिथं कसं म्हणलो, नलगे जप तप अनुष्ठान, काय जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे, आणि नाम जप यज्ञ तो परम. हरिपदातही म्हणतात काय, नाम जप, नामाविषयी हरिपदात नाम जप, नामंत्र जप कोटी जाईल पाप. आणि इकडे म्हणतात जप तप अनुष्ठान, व्यर्थ व्यर्थ कशाला करतात जप, त्याचा तो जप आणि हा जप वेगळा आहे. हा नाम जप आहे, आणि तिथं जो जप शब्द आला तो परंपरेनं गुरु एक मंत्र देत असतात, आणि त्या मंत्राचा सतत जप करावा लागतो. जप त्या जपाचे नियम असतात. तो जप महाराज अशुद्ध अवस्थेत करता येत नाही. तो दिलेला मंत्र जपत असताना दुसऱ्याला सांगता येत नाही, कानात सांगतात ते गुरु, आणि तो दुसऱ्याला सांगता येत नाही. त्याचा जेवढा गुरुनं नियम केला त्या नियमात काय करावं लागतो, जप करावा लागतो. नियम बिघडले तर त्या जपाचं फळ मिळत नाही. थोडा तरी दड्याची वय वेळा, तू जप तिथं तो जप आहे. कशाला कुठे नाही करता, कानात तुकोबराय सुद्धा म्हणतात, उघडा मंत्र जाना रामकृष्ण म्हणा तुटते आता ना गर्भवास. उघडा मंत्र, कानातला मंत्र नाही आमचा, उघडा मंत्र आहे. राम रामाच्या आवृत्ती, पुन्हा 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 राम राम राम. फायदा
चारी मुक्ती दासी होती. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि स्वरूपता हे चारही मोक्ष काय होतात? मोक्ष त्याचे घरी कामारी हे दासी होय सांगू ऐशे तू काय म्हणे. अशा प्रकारे देवाचे द्वारे उभा क्षण भरी त्याने मुक्ती चारी मुक्ती दासी होती. महाराज असं या ध्यान करता येतं. रामनामाची आवृत्ती करून चारी मोक्ष आपल्या दासी मिळवणं नाही, दासी होता अशा प्रकारचं करता येतं. तो देह वेचिती विषयासाठी, तो मानव देह कशासाठी खर्च करायला लागले? विषयासाठी. अशा प्रकारे बरे म्हणतात आपण जर मला नुसतं खाणं गरजेचं आहे, पण आपल्याला आवडतं तेच जर खाण्यात जन्म घालवला तर आपण पाप खातोय. पाप इंद्रिय रुची सारिखे करविते पाक निके ते पापी पातकी शिविती जाण. की पापी लोक काय खातात? पाप खातात. विषय सुखाची आसक्ती कोणाला झाली तृप्ती, मृगजळाची प्राप्ती केवी निवती तृषार्था. विषय सुखाच्या आसक्तीनं कोणाची तृप्ती झाली? विशेष कोणाची तृप्ती झाली नाही. महाराज नरदेहाचे मृगजळाची प्राप्ती केवी निवती तृषार्था. मृगजळानं कोणाची तहान भागत नाही, कोणाचे तहान भागत नाही. तसं विषयानं कोणाची तृप्ती होत नाही. उलट विषय जेवढे मिळत गेले तेवढी आसक्ती काय होत जाते? वाढत जाते. ज्याच्याजवळ कमी आहे त्याला आसक्ती कमी राहते, ज्याच्याजवळ जास्त आहे त्याला आसक्ती जास्त राहते. अशा प्रकारचे याला गेला ते मनुष्य नरदेचे आयुष्य विषयाचे निसायाशे स्वार्थ कापिशे कष्टते या लागे जाण ते मनुष्य. म्हणून शहाण्या माणसानं मनुष्य देहात येऊन नरदेहात येऊन याच्या नरदेहातल्या आयुष्यानं विषयाचे निसायाशे व्यर्थ कापिशे कष्टते. म्हणून शहाण्या माणसानं व्यर्थ कष्ट करून घेऊ नये. कष्टते ते कष्टते जाऊ द्या, ऐका नाही. अशा प्रकारे जे कष्ट आहे ते सोडून द्या. पण शहाण्या माणसाने याच्या नादाईत लागून आपलं आयुष्य खर्च करू नये. अशा प्रकारे नरदे आयुष्य निदान अनायासे लादले जाण सांडे सांडे अभिमानतेने समाधान पारोशी. अरे मला मनुष्य देह ऐसा नीद म्हणजे ठेवा धन. माणसं म्हणजे आपल्याला धन नाही. अरे मनुष्य देह आज मोठं काय आहे? मनुष्य देह ऐसा नीद साधिल ते साधे सिद्ध करोमी प्रबोध संतपार आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे गौराधिकार नारायणी कृपावलोकने दिला दुबळा ऐसे नमने रे चंडाळा. अशा प्रकारे नरदे आयुष्य निदान अनायासे लागले जाऊन आणि अचानक मिळाले महाराज. पावला हा देव कागद आले नाही न घडू उपाय घडवाले. सांडे सांडे अभिमान ते अभिमान दे अभिमान टाकून त्याने समाधान पावशी. आणि अभिमान गेला रे. कशाचा अभिमान? देहासक्ती. अभिमान म्हणजे देहाभिमान. देह मी आहे अभिमान ते टाकून समाधान मिळेल. पुढते नरदेहाची प्राप्ती पहिले तर नाही युक्ती याला की सांगून विषयासक्ती भावी श्रीपती भजावा. पुन्हा मानव देह मिळेल असं काही लिहून ठेवलंय का? नाही. मग पुनरपी जननम पुरणम पुनरपी मरणम. हो पुन्हा पुन्हा जन्म आहे. मग माणसाचाच खंडित येणं करा. तू काय म्हणे शुक्र आहे शेख तुका म्हणे घुबडा आहे जन्म सरशे सुकर आहे. जन्म असे मिळतात. पुढे कितीतरी जन्म मिळत राहतात. नाही पण मानव देह मिळेल असं नाही. अशा प्रकारे नरदेहाची प्राप्ती होईलच नाही युक्ती. अशी काय कला आहे का आपल्याजवळ की पुन्हा मानव देह मिळेलच आपल्याला? असं काही याला की सांगून विषयासाठी 22 विपत्ती गाजावा. म्हणून विषयाची आसक्ती टाकून द्यावे आणि श्रद्धेनं भगवंताचं भजन करावं. कलियुगी सुगम साधन नलगे योग याग त्यागदान कविता निर्लज्ज हरि कीर्तन चारी मुक्तीचरण. कलियुगात सोपं साधन आहे. सोपेवर नाम सांगितलं सोपं साधन आहे महाराज. काय करावं? योग न लगे याग न लगे त्याग न लगे दान न लगे. काही करायची गरज नाही. काही करायची गरज नाही. मग कविता निर्लज्ज हरि कीर्तन जाईल हा नरदेह मग काहीचा काही भगवंत जाईल हा नरदेह मग काहीचा भगवंत. निर्लज्ज होऊन काय निर्लज्ज होऊन हरीचे दास काय ते होणे मानंदास शिव ब्रह्मरस तू काय म्हणे ऐका नाही असं येथे तुझ्या कीर्तन हे कीर्तन आहे नाम निर्लज्जे हरीचे दास. कीर्तन निर्लज्ज लाज सोडून अशा प्रकारे
निर्लज्ज कार्य कीर्तन चारे मुक्ती चरण वंदिती चारे त्या काय करतात पायाला लागतात इथेसाठी परिस पालटे यथा कामानी ती उखटे तैसा कीर्तनाचे नेते पाटे देव भेटे प्रत्यक्ष महाराज वीज देऊन त्याच्या मोबदल्यात जर परिस मिळाला तर त्याला वाईट म्हणावं का एखाद्याने परिस द्याला काय नाही तुमच्या घरी एक ईच येते म्हणजे एक द्या आणि परिस द्या दृष्टांत माझा तुकोबऱ्यांनी असे दृष्टांत दिले नवऱ्याने असे दृष्टांत दिले आपण महाराज परिस देऊन वीट घ्यायला होतो म्हणजे वीट शब्दाचा अर्थ विषय आणि परिस शब्दाचा अर्थ बचत महाराज भजनासाठी जर सगळा संसार सोडावा लागला व्हावा लागला तर ईट देऊन काय घेणे परिस घेणे संसार सोडणं म्हणजे आपण वेगळाच अर्थ घेतलाय महाराज संसार सोडणं म्हणजे घरदार सोडणं निघून जाणं असं आहे असं नाही असं नाही असं नाही घरदार सोडलं जंगलात गेलं म्हणजे काय संसार सोडला असं सोडायचे काय नागरिया ही शरीरी लागला आहे संसार नागरिक झाले तरी शरीराच्या रूपात संसार द्यायच्या पाठीमागे याचा अर्थ संसाराची आसक्ती सोडून राहणं अशा प्रकारचा अर्थ आहे त्याचा ठीक आहे यथा कामानी ती वकटे वाईट मानाव का कैसा कीर्तनाचे नेते पाटील देव भेटे प्रत्यक्ष तसं कीर्तन घेतलं की देव भेटतो कीर्तनासाठी परिसापासून जसं सोनं भेटतं तसं देवापासून काय भेटतं कीर्तनापासून काय भेटतो देव भेटतो एका जनार्दन म्हणे नश्वर देहाचे साधने जन्मजनार्दन म्हणे मुद्रा त्याने लावली महाराज म्हणताय अरे देह नश्वर आहे पण त्याचं साधन केलं तर अविनाश परमात्म्याची प्राप्ती होते देह तर नाशिवंताची पण नाशिवंताकडून अविनाशाची काय होते नाशिवंत देता ब्रह्म आले हातात नाशिवंत देह दिला आणि ब्रह्म काय झालं हातात आलं अशा प्रकारे आणि असा शिक्काच मारलाय त्याच्यावर म्हणतात की ह्या भजन करून भगवत प्राप्ती करता येते एका जनार्दन शरण तो जनार्दन झाला एक पण रेषे सुवर्ण आणि कुंकन दोन अभिजाने कथे महाराज नारबाबा म्हणतात मी जनार्दन स्वामींना शरण गेलो आणि जनार्दन स्वामी पासून आता वेगळा राहिलो नाही तुम्ही वेगळे दिसता जनार्दन स्वामी वेगळे दिसतात ते म्हणले सोनं आणि सोन्याचा अलंकार नाव दोन पण मुळात ते सोनं ते सोनच आहे तसं मी आणि माझे गुरु दोन जरी नावानं दिसत असलो तरी दो चरणी एक चाली दो उठी एक बोली अर्जुन आणि भगवंत एक रूप कसे झाले ज्ञानोबा याच्यावर दृष्टांत देतात पाये दोन आहेत पण चालणं एकच आहे डोळे दोन आहे पाहणं एकच आहे ओठ दोन आहे पण बोलणं एकच आहे अशा प्रकारचं तसे दिसायला दोन पण ते काय आहे एक आहेत अशा प्रकारे एक झालो आहोत आम्ही एकादशी सुटून सांगे उद्धवाशी अवधत सांगे दोषी गुरु उपदेशो आणि महाराज ती आता कथा एकादश स्कंदामध्ये जे ज्ञान उद्धवाला भगवंताने सांगितलं अवधूत असलेले जे महात्मे त्यांनी यदूला काय केला तो उपदेश केला अशा उपदेश केला आहे आणि अशा प्रकारचे इथे श्रीमद भागवती महापुराणे एकादश स्कंदे श्रीकृष्ण उद्धव संवादे यदू अवधूत ते असे एका कार्तिकायां समाप्तो ध्याया श्रीकृष्णार्पण मस्तु श्री गणेशाय नमः श्रीकृष्णाय नमः नमः सद्गुरुदेव ज्योतिषी एकात्मतेचे घटित पाळशी चिदब्रह्मशी लग्न लावीशी ओम पुण्यशी तत्वता वधूवरा लग्न लाविती हे देखील असे होती आपुले आकुपन लग्न प्राप्ती या लक्ष गती गुरुराया लग्न लाविती हातवटी पांचा पंचकाची अटाटी चुकवणी काळाची काळदृष्टी घटिका प्रतिष्ठी निजवते सोळ पुरुषार्थाचे ते लग्न लाडू वळले संपूर्ण अहम भावाचे निंबळून केले जाण सर्वस्वी साधन चतुष्टयाचा सम्यक यथोक्त देवनी मधुपर्क जीव भावाची मृतदेह एका एक सांडविले अशा प्रकारे इथं 7व्या अध्यायाची समाप्ती झालेली आहे आता 8व्या अध्यायाला नाथ बाबा प्रारंभ करतायत एकाने आपल्याला हे भागवत पूर्ण कडीला न्यायचंय एकाने म्हणजे भगवंताची इच्छा असेल तर होईल भगवंतानं विषय दिलं आणि इच्छा असली पूर्ण न्यायची तर होईल भगवंताची इच्छा असेल तर ऐका नाही आणि मला असं काय नाही अचरता सिद्धी गेली कादाची केला आले पण ठेली आहे सगुण झाले ऐशाची मान भगवंत म्हणजे पूर्ण भागवत नाही तर बस झालं तर बस झालं तर बस झालं आपल्याला पूर्ण करून काय करायचं मी दिवशी सांगितलं मालक म्हणत असेल सकाळीच पगार घेऊन जाईन काम नको करू आपल्याला काय करायचं अशा प्रकारचं आहे म्हणून
भगवंत जसं आता पाहू पुढं. मला असं वाटतं की येता झालं हरभरी येते निघली पुन्हा रिकाम पण होते आपलं. दुपारी 4 वाजता मस्त भगवान बाबाकडे तिकडे आपलं निवांत पहिले आपण ज्ञानेश्वरी ठेवली होती. 4 महिने पुन्हा कोणाला करता येतो काय असं भगवंत जसं देईल इच्छा तसं होत राहील. अशा प्रकारचं आहे. भगवंताकडे एकच प्रार्थना करूया. मलाच आपण नेहमी आता ऐकतोय सांगतोय एवढा मोठा मानव देह आहे आणि मला आता बाबांनी तोच विषय झाला की भगवत प्राप्ती न होता जर मनुष्य जीव पाडला तर तो काय गेला वृथा गेला वाया गेला. मग मला तो कशातही गेला असं नाही की तो निंदेत गेला तो व्यसनात गेला तो रिकाम्या काम करणे असं नाही. तो इमानदारीने संसार करण्यात गेला तरी तो काय गेला वृथच गेला. अशा प्रकारचा आहे. आणि आपण सांगतोय असं करतोय पारायण त्याविषयी ग्रंथाचे वगैरे करत राहतो आणि सगळ्या संतांनी तसं सांगितलेलं आहे. पण तसं करण्याचं बळ आपल्याकडे नाही. असं म्हणजे मी तुम्हाला नाही मला मी माझं सांगतोय तुझ्याच्याकडे तुमच्याकडे पण माझ्याकडे त्याचं बळ नाही आहे का नाही. आणि मला ज्याला बळ लागतं त्याला सात्विक धैर्य लागतं. ज्ञानोबारायांनी सात्विक धैर्याची व्याख्या करत असताना अशीच केलेली आहे. सात्विक धैर्य लागतं. रजस तामस धैर्य आपल्याकडे आहे भरपूर पण सात्विक धैर्य आपल्याकडं नाही. आणि ते सात्विक धैर्य भगवत प्राप्ती म्हणजे भगवंताच्या कृपेशिवाय मिळणारही ते काय कोणा दुकानात विकत मिळत असं थोडं आहे की धैर्य द्या 5 किलो असं थोडंच आहे. ते भगवंताच्या कृपेने तर भगवंताने एवढीच कृपा करावी की ते धैर्य द्यावं आणि तशा प्रकारचं साधन करून घ्यावं. कारण साधन करत असताना धैर्य नसेल तर काय म्हणते एकाग्रतेनं साधन होत या आसक्ती कशी कोणती भीती वाटत राहते. उद्या पाणीच नाही पडलं तर काय हो उद्या हेच नाही तर म्हणजे पारायण करताना असं मनात भीती आहे आणि त्या भीती घालून पारायण करायला काय लागतं धैर्य लागतं. आणि अशा प्रकारचं धैर्य भगवंताने ते पूर्ण पुरवावं. अशा प्रकारची भगवंताच्या चरणावर एवढीच आपली मागणी आजच्या दिवशी आहे. आणि पुन्हा एक महाराज एक निश्चित आहे बरं का. जर आपल्याला खरंच सफलता प्राप्त करून घ्यायची असेल खरंच महाराज तर हळूहळू त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. अभ्यास आहे ना तो कोणते एकदम हे घडणं काही नाही शक्य नाही. असा अभ्यासही करण्याची भगवंतानं बुद्धी द्यावी. अरे काय आपण वेगळा वेगळा विचार म्हणजे मी सांगतो की कधी कधी वेगळा वेगळा विचार महाराज आपण इथं खरे पाहुणे आहोत. गावातच नाही घरात सुद्धा काय आहोत पाहुणेच. पाहुणा कुणाला म्हणतात जो जिथला नसतो काही दिवस राहतो आणि काही दिवस झाल्यावर आपल्या मूळ जागेवर निघून जातो त्याला काय म्हणतात पाहुणा. जास्त दिवस तो राहत नाही म्हणजे आम्ही 100 वर्ष राहतो. महाराज कल्पाचा विचार केला तर 100 वर्ष एका क्षणात इतकेही नाही. म्हणजे माग विश्व जग निर्माण झाल्यापासून आपण या गावात होतो का नाही. बरं आता आपलं आयुष्य संपल्यावर कल्पच्या कल्प पुन्हा राहू असं राहणार नाही राहणारही नाही. अशा प्रकारचे मग माझा क्षणभर आलो आणि म्हणून तेवढ्याचा त्याचा काही विचार करण्याची गरज नाही. पाहुण्या माणसाचं कर्तव्य काय कर्तव्य आहे. अरे आपल्याला काय करायचं आपल्याला इथं पाहुण्या गावात काय म्हणतो आपण आपल्या इथं राहायचं किती दिवस आपल्याला काय डोक्याला काय करायचं बुवा काय करायचं आपलं काय गाव आहे का. मग कोणी वाईट बोललं कोणी चांगलं बोललं कोण पूजा केली कोण काही केलं तरी माणूस काय म्हणतंय काय पाहिजे त्याचा आपल्याला इथं राहायचंच किती दिवस. आणि मला ज्या दिवशी आपला असा निश्चय दृढ होईल की आपल्याला इथं राहायचंच किती दिवस त्यावेळेस आपल्याला काहीच वाईट वाटणार नाही. काय वाईट वाटणार कारण कोणती काही तिची आता नुकसान झाली तर तिची भावजाई या भावाला सांगितली नवरी संन्यासी काय या परी खरे महाराज हे काय मी तरी असा विचार सांगतो की आपण आता नेहमी सांगतो असा विचार पण तो विचार आपण जोपर्यंत दृढ करत नाही तोपर्यंत मग त्याचा फायदाही होत नाही. देखोनी जीवन जरी जाय तहान तरी का साठवण घरोघरी आहे का नाही. देखोनी या छाया सुख नको विजय जमन बैशीजे तया तळी अन्नाच्या परिमळे जरी जाय भूक तरी काय पाक घरोघरी अन्नाचा नुसता वास घेऊन थोडी भूक भागत असती. हे काय करावं लागतं सेवन. आता मला हे ऐकणं सांगणं याचे पारायण सतत करणं म्हणजे अन्नाचा वास घेणे
पारायण करणं, हे करणं, सतत त्याचं चिंतन करणं म्हणजे अन्नाचा काय घेणे, वास घेणे. पण जोपर्यंत ते अन्न खाणार नाही तोपर्यंत तृप्ती होणार नाही आणि अंगात बळ सुद्धा येणार नाही. अशा प्रकारचं आहे. आणि महाराज एकदा त्याची खाण्याची गोडी लागली तर मग त्याला दुसरं काही गोडही लागणार नाही. याच्यासारखं आता यानं दूध पिलं होतं, खरं दूध पिल्यावर पिठाचं पाणी त्यानं पिलं नाही. तसं जोपर्यंत आपल्याला सिद्धांताचं खरं दूध पचत नाही तोपर्यंत आपल्याला विषयाचं पिठाचं पाणी काय लागतं, गोड लागतं, आहे का नाही. एक दिवस खरं दूध पियायला मिळालं ब्रह्मानंदाचं, ते विषयाच्या पिठाच्या पाण्याकडे आपण दूध म्हणून पाहणार, दूधच मानणार नाही त्याला. तर मग भगवंताकडे अशी सुद्धा मागणी आहे, त्याचा दृढ निश्चय आपला हो, अशा प्रकारचं हो माझे मन पायी राखावे बांधून, अशा प्रकारचं करावं भगवंतानं. कारण एवढा मोठा जर आपला देव व्यर्थ गेला तर पुन्हा कधी चान्स हे सांगता येत नाही. सांगता येते पुन्हा सांगता येत नाही. महाराज आपल्याकडून भगवंताकडे प्रार्थना करूया, अशी दुर्बुद्धी ते म्हणा कदा जो नारायणा, ही दुर्बुद्धी देऊ नका. त्या आपल्याकडून कुणाला त्रास होऊ नये, आपल्याकडून कुणाला त्रास होऊ नये, दुःख होऊ नये, असंच आचरण आपलं असावं. पुढच्यानं आपला त्रास मानून घेतला तो त्याचा विचार आहे. कधी कधी आपण काहीच करत नसतो पण पुढचा एखाद्या वेळेस त्याचा काय मानून घेत असेल, त्रास मानून घेत असेल, तो पुढच्याचा विषय. पण मला इमानदारीने आपलं असं जगणं असावं की आपल्या अंतकरणातून कोणाला शत्रू मानून त्याला दुःख देण्याची क्रिया नसावी. झालं सफळ हे का नाही. परमार्थ त्याच्यासाठी करायचं आहे आपल्याला की आपल्याकडून मुंगीला सुद्धा काय होऊ नये. मला सांगा महाराज परमार्थ करणाऱ्यांना आता स्पष्ट सांगतो, आता म्हणजे ती भाषा आहे, पण मुताईला बसताना सुद्धा विचार करावा इथं मुंगी आहेत का, हे परमार्थाचं यथार्थ जीवन. कारण आपल्या एका छोटूशा लघवी करण्याच्या क्रियेनं 4-2 मुंग्याचा जीव जर जात असेल तर आपला परमार्थ करण्यात काही अर्थ नाही. सदाशिवा खास तुम्ही लक्ष द्या. नाही खरंय महाराज, हे स्पष्ट आहे ना, ते स्पष्टच आहे. आपण काही लोकांना त्रास द्यासाठी परमार्थ करायलो का? लोकांनी आपल्याला शिव्या दिल्या तर वाईट वाटतं आणि आपण दररोज त्यांना त्रास देतो हे का वाईट वाटत नाही आपल्याला? खरंय महाराज, खरंय वस्तुस्थिती. तुम्हाला असं वाटू देऊ नका आपण परमार्थाच्या नावावर, कारण कोणी जर मग बोललं तर मग आपल्याला वाटतंय आम्हाला काय परमार्थ लोक आली आणि आपण त्याच्या झोपा मोडायला होती. काय आवाज होता पा, तुम्ही याला येऊन कमी करायला लावला, कारण काय बसत होते महाराज. खरंय लोक दम काढतात ते परमार्थाच्या नाव टाकूनही त्रास देऊ नये. मग सकाळी त्यांनी ते येत होतो पण म्हणलं पुन्हा म्हणती योजना असती झाला का काय. खरंय महाराज, खरंय कोणाला त्रास होऊ नये, आपला त्रास होऊ नये, आपला त्रास कोणाला नको. एखाद्याला आपण अंतकरणातून नाही त्रास देऊन कोणी त्रास मानून घेत असेल त्याला आपला नाही पाहिजे. आणि त्याला उत्तर त्याला सांगू का, जगाचा बाप समर्थ आहे, हे आपण त्याला उत्तर देऊ नये. आपण त्रास न देता कोणी त्रास देत असेल तर आपण त्याला उत्तर देऊ नये. महाराज लेकराचा कोणा कान पिळला तर आई कंबर बांधून येते, पण कधी आपण कुणाला त्रास नाही, आपणच त्रास देऊन मग देव काऊन आमच्याकडे पाहिलं, देव पाहिलं ना आपल्याकडे, कारण त्रास कोणा गेलेला आहे देवाचा. असं आहे महाराज, तू परमार्थिक असो कोणी असो कर्माचं फळ देतो आपण. म्हणून महाराज हे आपल्याकडून असावं अशी भगवंतांनी सद्बुद्धी द्यावी. आणि नुसतं भजन करतानाच नाही तर आपलं जीवनभर असं ध्येय असावं, आपल्या तोंडातून आवाजचे कोणा करता निवडू नये, आपल्या मनातून सुद्धा कोणाचं शत्रू असू द्या किंवा त्यांना शत्रू मानू द्या. महाराज तुकोबरायचं प्रमाण देईल मी. तुकोबराय म्हणतात निर्वैर होणे साधनाचे मूळ येरते विलार सांगी मांडी. परमार्थिक भजन रूपी साधनाचं मूळ काय, मूळ निर्वैर होणे, कोणाशी काय नसावं, वैर नसावं, सर्वस्व निर्वैर होणे साधनाचं मूळ आहे. मूळ तुटल्यावर झाड राहतं का? येरते विलार सांगी मांडी. मग तुम्ही भजनही करत असले, 24 तास पारायण करत असले, 24 तास कीर्तनही सांगित असले की काही फायदा नाही. तुकोबराय म्हणतात फायदा नाही. जे तुकोबराय म्हणतात की महाराज नामानं मोक्ष देव मुक्त्यादाशा होतात, जे तुकोबराय म्हणतात देवदास होतो, तेच तुकोबराय म्हणतात फायदा नाही. हेही लक्षात घेणं गरजेचं आहे, नाही का नाही? मायकातून नाही बोलायला पाहिजे,
कारण आपलंच उघडं आपण कुठं घाण करत राहा नाही बोलायला पाहिजे. पण आता ते कधी कधी असं होतं बोलणं गरजेचं. आपण आपल्याला आपण नाही बोलणार तर कोण बोलणार. लोक बोलले आपल्याला वाईट वाटतं नाही का नाही. मी बोललेलं वाईट वाटत असं तर वागूया. काय करावं मग आता त्याला इलाज नाही. खरं तर बोलणे. तू काय म्हणे सत्य सांगू येवत रागे येतील ते अशा प्रकारचे करून करून काय सदाशिव म्हणते मी 8:30 येत होतो तुम्ही येणार नाही सुरुवात करणार नाही लवकर पाहू कीर्तन कसं करतो. तुम्हाला ऐकणारा वाईट वाटलं तर तुम्ही म्हणता याच्या कीर्तनात येणार नाही मग कीर्तनच नाही. नाही एक उदाहरण सांगायला एखाद्या भजनाला वाईट वाटलं किंवा म्हणे मी येणार नाही चाल मानणार नाही. काय भगवंताची इच्छा त्याच्यात काय. महाराज हरे गुरुजीने सांगितलं कंबर बाजून एकटेच पांडुरंगा कीर्तन सांगू राहिले. विश्वनाथ बाबांना आणि विठ्ठल भाऊनं आणि 3.5 तास कीर्तन केलं म्हणून विठ्ठल भाऊनं विश्वनाथ बाबा एकटेच ऐकायला वरून जिजाचा कडकडा वाट चुकली दोघं जण पंढरपूरच्या वाटानं वाट चुकली. आणि चाल म्हणले महाराजाला मनात ते सरळ म्हणू लागले म्हणले पहिली चाल ठाईची विश्वनाथ कीर्तनाची चाल आहे ठाई म्हणाव आणि दोघच आणि कीर्तन किती केलं 3.5 तास. मग आता मला काय ते मला सांगायचंच ना सेवा करत होती अशा प्रकारचं आहे. महाराज भगवंतांना अशी सद्बुद्धी आपल्याला द्यावी. आपला कोण आपला निर्णय ठरला बाबा वरची मशीन बंद करणार घेऊन काढला वा समजे समोर काकडा सतत करणार 12 महिने तुम्ही 12 महिने काकडा केला की तुम्हाला जोड आहे पुढच्या याला तुमचा सत्कार सगळ्या गावाचा. 12 महिने काकडा करणं म्हणजे सोपी गोष्ट आहे का. 12 महिने काकडा करणं सोपी गोष्ट आहे का. जोड आहे तुम्हाला आणि तुम्हाला हे तुमच्या लेकरावाला सगळं कपडे नाती सगळं ड्रेस पाहिजे. मग त्याला काय लागतात एवढं तुम्ही एवढं करता ते कपडे आहेत काय त्याच्याकडून मला काय गेलो काय म्हणजे 100 रुपये द्यायला कपडे घ्यायचे पोट नाही बरं येऊच तुम्हाला अशा प्रकारचे भाव अशा प्रकारचं आहे का नाही. नाही काहीच म्हणजे वर्षाच अशा प्रकारचे आपल्या कोणाला त्रास नको की पहिलंच सांगितलं. आणि तुम्हाला हेही सांगतो निश्चयानं सांगतो मला की आपला गुन्हा नसताना आपल्याला कोणी व्यर्थ त्रास दिला तर मग आपण त्यालाही बोलू नये. कारण त्याला आपलं काही चुकलं नसताना मग त्याला भगवंत काय आहे समर्थ आहे. लोक म्हणतात मला संतांनी देव अंक करतो ढंक करतो भीत्या घातल्या. भीत्या नाही घातल्या करून पहा. भीत्या थोडी घातली ती संतांनी भीती नाही घातलेली. पण आपलं काही चुकलं नसताना केलं तर मग काही अडचण नाही. पण आपलं जर दोष असेल तर मग भगवंतही काय करणार आहे. कारण दोषाला शिक्षा देणं हा त्याचा धर्म आहे. मग तो त्याचा मला कोणी जवळचा अरे गरुड सोडला नाही त्यानं सुदर्शन सोडलं नाही त्यानं कोणाला मला जवळचा दोष कोणाला सोडले. अहंकार झाला. रुक्मिणी माता सोडली नाही त्यानं बायको मुलं सोडले नाही त्यानं सीता मला अरे आपण आताच भागवतात पाहिलं यादव कुळ नाही सोडलं नातू पण तू पोर तो दोषी असे आपल्याकडे दोष नसावा. आणि भगवंतांनी तसा दोष करण्याची बुद्धी आपल्याला देऊ नये असा परमार्थ आपल्याकडून करून घ्यावा. आणि एकच भगवंताकडे मागूया याची देही याची डोळा भोगवू मुक्तीचा सोहळा एवढं भगवंतानं करावं अशी भगवंताच्या चरणावर प्रार्थना करून मला झालेली सेवा एवढी वाकडी भगवंताने या सेवेचा स्वीकार करावा आणि आपल्यावर कृपा करावी अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करूयात. आणि पुन्हा जोपर्यंत शेवटचा श्वास आहे तोपर्यंत निर्वैरपणे निस्वार्थपणे आणि निर्दांभिकपणे सेवा करून घ्यावी अशी भगवंताच्या चरणावर प्रार्थना करून सेवेला पूर्ण पुंडलिक हरी विठ्ठल.